शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि देशातील सर्वच या देशाच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाचे असलेले महान नेते, आपल्या गावचा आराध्य दैवत प्रभू दत्तात्रय महाराज आणि आपल्या गावचं नाव जिल्ह्यामध्ये ज्यांनी शिखरावर नेऊन पोहोचवलं ते आनंदगीर महाराज. तसं आपलं गाव लहान आहे, आपल्या गावची भूमी छोटी आहे, आपल्या गावामध्ये वतनदारीची पद्धत नाही, लहान लहान शेतकरी आहेत. भजना कीर्तनाच्या निमित्तानं जिल्ह्यामध्ये फिरत असताना मला आपलं गाव खूप चांगलं आहे असं वाटतं. आता सध्याच्या अलीकडच्या 20 वर्षामध्ये जेव्हा आनंदगीर महाराजांना आपल्या गावातली दारुवानी खायचं, तोडायचं, कापायचं बंद केलं, तेव्हापासून आपल्या गावामध्ये खूप प्रगती झाली. आजूबाजूच्या गावामध्ये चर्चा चालू आहे आपल्या गावची की आलेगाव आता प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करत आहे. अनेक क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून आपल्या गावचं नाव जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये आहे. पण आजचं एक आश्चर्याचं गुपित आहे. आपल्या शेजारी राहणारे गिरी कुटुंब, आमच्या शेताचे शेजारी, घराचे शेजारी, एकमेकाच्या घरची भाजी भाकरी आपण एकमेकाच्या घरून नेऊन खाणारे, अतिशय त्या परिस्थितीचं कौतुक वाचन सांगता येणार इतक्या सामान्य परिस्थितीमध्ये जगणारे हे कुटुंब. आणि या कुटुंबातल्या या आमच्या बालुगिरी महाराजाच्या कन्या मेघनाताईनं कृषी उपसंचालकाच्या परीक्षेमध्ये प्रथम श्रेणीमध्ये पास होऊन जे आपल्या जिल्ह्यामध्ये मान मिळवलेला आहे ते कौतुकास्पद आहे आणि ते आपल्या गावची अत्यंत शान आहे. आता परमेश्वरानं त्या क्षेत्रामध्ये परमेश्वर काम करते, त्यानं सगळं काही बोललंय. मी बोलून जास्तीचा वेळ घेणार नाही. मी माझ्यातर्फे, माझ्या कुटुंबाच्या तर्फे नांदेड जिल्ह्यामध्ये कृपा सिंधू समूहाच्या नावाने एक प्रतिष्ठान चालते, त्या प्रतिष्ठानच्या तर्फे आणि आपल्या गावातल्या सगळ्याच बौद्ध समाज, मातंग समाज, सुतार मंडळी, ब्राह्मण मंडळी, मुस्लिम मंडळी, मराठा समाज, आपल्या गावातल्या सर्व समाजाच्या वतीने मेघनाताईच्या भविष्यामध्ये, मेघनाताई आज उपसंचालक म्हणून डिग्री घेऊन पास झाल्यात, तर त्यांनी संचालक पदापर्यंत मजल मारली पाहिजे अशा मी माझ्या तर्फे, गावकऱ्याच्या तर्फे, तुमच्या सगळ्याच्या तर्फे मनापासून, अंतकरणापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझ्या 2 शब्दाला मी पूर्ण विराम देतो.